आषाढी एकादशी निमित्त सध्या अनेक ठिकाणाहून दिंड्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होत आहे। अशा अनेक दिंड्यांचे अहमदनगर शहरात स्वागत केले जात आहे। नुकतीच देवगड संस्थानची दिंडी अहमदनगर शहरात दाखल झाली। शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट व्यवस्थापन म्हणून ओळख असलेल्या या दिंडीचे शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले। विठू माऊलीच्या दर्शनासाठी अनेक दिंड्या पंढरपूरकडे रवाना होत आहेत। या टाळ मृदुंगाच्या गजरात विठू माऊलीच्या जयघोषात असंख्य वारकरी या दिंड्यांमध्ये सहभागी होत आहेत। ठिकठिकाणाहून येणाऱ्या दिंड्या सध्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। या दिंड्यांमध्ये देवगड संस्थानच्या दिंडीची आपली वेगळीच ओळख आहे। शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे या दिंडीचे नाव लौकिक आहे। 42 वर्षांपासून ही दिंडी चालू असून या दिंडीत हजारो वारकरी सहभागी होतात। सध्या भास्करगिरी महाराज यांच्या देखरेखीखाली ही दिंडी पंढरपूरकडे रवाना होत आहे। 42 वर्षापूर्वी संत किसनगिरी महाराज यांनी या दिंडीची सुरुवात केली होती। 1500 वारकरी या दिंडीत असून पांढरा पोशाख, एकसारख्या पिशव्या आणि शिस्त व लयबद्धपणे पांडुरंगाचा जयघोष करीत ही दिंडी सध्या पंढरीच्या वाटेवर आहे। नुकत्याच या दिंडीचे अहमदनगरमध्ये आगमन झाले होते। लांबून या दिंडीचे मनमोहक दृश्य पांढरी पूल या भागातून पाहायला मिळाले। या शिस्तबद्ध दिंडीसोबत बोलताना दिंडी प्रमुख भास्करगिरी महाराज यांनी अधिक माहिती दिली। शेतकरी मंडळी तसे पाहिलं तर खूप दुःखी आहेत आणि त्यांच्या दुःखावर फुंकर घालणं किंवा ते शांत करणं हे अतिशय कठीण झालेलं आहे। सर्वांचे प्रयत्न चालू आहे। आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा काही कर्ज माफ करू असं म्हटलेलं आहे, पण नियम अटी त्याच्या खूप असल्यामुळं काहींना त्यामधूनही सुद्धा अतिशय दुःखाचाच प्रसंग आहे असं काहींना वाटते आणि आपलं कर्जाचा बोजा अधिक असल्यामुळं एवढ्या माफीनं आपलं कसं होईल त्या भीतीपोटी जसं आता पुणतांबेजवळ कोपरगाव तालुक्यामध्ये आताच काल परवा एका शेतकऱ्याने आत्महत्या केली। कर्ज अधिक आहे आणि माफी कमी आहे झालेली आहे, माफ कमी झालेला आहे असाही प्रसंग आहे। तर आमच्या शेतकऱ्याला ह्या अडचणी का आल्या? काही मंडळीला असं वाटतं बाबा व्यसन आहेत अमुक आहे, पण तसला कुठला भाग नाही। कारण जे उत्पन्न काढायचं त्याला खर्च फार लागते आणि त्याचे पैसे खूप थोडे आहेत। आता आम्ही पाहिलं एका शेतकऱ्यांनी कांदे नेले तर त्यांनी इतकं रडू सांगितलं की ते म्हणले त्या ट्रकचं भाडं घरून भरावं लागलं, एवढे सुद्धा पैसे आले नाहीत। मग बाकीचे त्याचे खत, त्याची जोपासना, खुरपणी, लागवड असं एकाने अनेक पिकाचं असं होते। मग शेतकऱ्यांनी करायचं का हा मोठा प्रश्न आहे। पाणी नाही, पाणी जरी असला तर वीज कपात असते, पिकं वाढून जातात, पुन्हा दुष्काळ पडत राहते। मग पिकं असून सुद्धा त्याचा फायदा होत नाही आणि पीक आल्यानंतरही असे सगळे भाव न भेटल्यामुळं आणि घरच्या कुटुंबाचा खर्च हा सारखा वाढत असल्यामुळं त्यामध्ये पुन्हा मुलीचं लग्न आहे, अन्य आजार आहेत, आणखीनही काही प्रसंग असतात, त्यातला पैसा कुठून आणायचा अशा समस्येमध्ये आमचा हा शेतकरी बांधव राहतो आणि शेवटी त्याला असं वाटते की जगण्यापेक्षा आपण संपलेलं बरं। परंतु शेतकरी बांधवाला भगवान पांडुरंगाच्या आशीर्वादाने खूप चांगल्या प्रकारचे दिवस यावेत अशी आम्ही पांडुरंगाच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो। अहमदनगर शहरात नुकतेच या दिंडीचे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले। सर्जेपुरा चौकमार्गे ही दिंडी शहरात दाखल झाली। तेलीखुंट परिसरात या दिंडीचे स्वागत करण्यात आले। यावेळी महानगरपालिकेचे पदाधिकारी या दिंडी सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते। यावेळी स्थायी समिती सभापती सचिन जाधव, सभागृह नेते अनिल शिंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरात दाखल झाल्यावर वारकरी आणि महाराज हे भक्तिरसात तल्लीन झाले। पाहूया या दिंडीची काही क्षणचित्रे।